चालू आहे आता भावा बहिणीनं आमचं जेवण मस्तपैकी. मस्त कवठाची चटणी केली होती, भड्डा मस्त मुंगाचा भड्डा आणला, भात, लोणचं, याच्यामध्ये लोणचं आहे, हे बघा याच्यामध्ये सुद्धा लोणचं आहे. ते काय हो फोडणीच्या पोळ्या हो खाता का तुम्ही? आपण नाही खात. पहिलं मी कमी पडून होतो, 2-3 दिवस मला ॲसिडिटी होती. संध्याकाळपर्यंत थोडंसं मला बरं वाटायला लागलं. शिवरांना खाऊ दे, कालच्या पोळ्या संध्याकाळच्या तू नसता आणल्या. मग आता काय करायचं, यावर्षी काही कापूस नाही, काही नाही, न काय वाय दळ न परवडते आपल्याला. ही गोष्ट बरोबर आहे म्हणा. फेकून द्यायचं मग काय खायचं. दे मग मला थोडंसं आजपासून वाया नाही दौडायचं. का खाता आता खातो आता आजपासून. फोडणीच्या पोळ्या भावानं कालच्या रात्रीच्या, आज दुपारी 2-2:30 वाजले. चालू आहे खाणं. खराब चव आहे सडल्यावानी कालच्या पोळ्याची. कमीत कमी सकाळी खायचा, दुपारी तिपारी नाही खायचा, सकाळीच द्यायला पाहिजे होत्या का. उद्यापासून सकाळी देत जा. उरलं तर जसं काय तू उरत नाही म्हणा, पण कोणी वेळी उरलं रातचं सकाळी साठवून देत जा का. आता का कधी भावांना आता उपाय नाही. यावर्षी का कंडिशन खराब आहे बघा, जास्त काही बोलण्याला कधी का. आणि काही काय जवळ आले 10-15 बोंड लागले, 5-10 बोंड लागले. 10-15 बोंडामधले 8-9 बोंड सरलेले बोंड मी जास्त जे लागेल तो म्हणलं कापूस. आता कवळी मोल भाव जेव भेटेन तो म्हणलं पाहू म्हणलं. आता जास्त होता कापूस. आता इकडे थोडं बरंच आहे मंच्या भागात. आता लोट जाते मग येतं दगड आहे बघा, त्यामुळे यातली काही पराठी तेवढी खास नाही वाढली. तर तिकडे पराठी आहे ना भयानक वाढून आहे भावना. त्यामुळे तिकडं पाल जास्त आहे, पाला जास्त आहे. तर तिथं सकाळी पाणी पडलं का दिवसभर वल्लच आहे, त्यामुळे जास्त बोंडे सरले. आता चालू आहे फवारण्या, 2 दिल्या फवारण्या परवापर्यंत. आता किती बोंड लागते माहीत नाही, जे लागेल ते आता पाहू. आता कसं आहे, आता उपाय नाही. आता ज्यावर्षी आता कंडिशन आता खराब आहे शेतकऱ्याची. आता करते का आता भावांना. करा भावानं, जास्तीत जास्त लाईक करा आमचे व्हिडिओला, कमेंट करून सांगा कसा वाटला. तर 5 जवळ आमच्या गावाकडची विलोक. नमस्कार भावांना.